कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। तिसऱ्या यादीमध्ये तब्बल 6,30,000च्या आसपास लाभार्थी असण्याची शक्यता आहे। या शेतकऱ्यांसाठी एकूण 5,080 कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मागच्या 2 याद्यांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे वितरित होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे। केवायसीमुळे कर्जमाफीचा लाभ मिळू न शकलेल्या जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। तिसऱ्या यादीमध्ये 6,30,000च्या आसपास लाभार्थी असण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी 5,080 कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। सध्या मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं सरकारवर टीका होत होती की कर्जमाफीची जी वाटप आहे ही अतिशय संथगतीनं सुरू आहे। मागच्या 2 याद्यांमध्ये आपण प्रामुख्याने पाहिलं तर अनेक तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जात नसल्याच्या बाबी समोर आल्या होत्या। बँकांना देखील या संदर्भातल्या तक्रारी सहकार विभागाकडे केल्या होत्या, त्या सर्व आता सोडवण्यात आलेल्या आहेत आणि जे मागच्या यादींमध्ये नाव असून देखील पैसे मिळालेले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील आता पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे, एकूण 5,080 कोटी रुपये यासाठी वितरित होणार आहेत आणि जवळपास केवायसीमुळे 1 लाख असे शेतकरी होते की ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नव्हता, त्यांना देखील आता एक लाभ जो आहे तो यादीच्या निमित्तानं मिळणार आहे। जवळपास पहिल्या 3 याद्यांमध्ये 17 लाखांच्या आसपास जो आहे तो शेतकऱ्यांना लाभ होताना आपल्याला दिसतोय आणि इतर देखील ज्या याद्या आहेत त्या देखील लवकरात लवकर करण्यासाठी सहकार विभागाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती एबीपी मसाला विश्वसनीय सूत्रांनी दिली। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये उद्यापासून ऑनलाईनद्वारे खत विक्रीला प्रारंभ। कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर मधील यशस्वी प्रयोगानंतर आता दुसऱ्या टप्प्यात राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, लातूर आणि वाशिम या 9 जिल्ह्यांमध्ये अनुदानित रासायनिक खतांची ऑनलाईन विक्री सुरू केली जात आहे। कृषी संचालक सुनील बोरकर यांनी या फ्रेमवर्क आणि फर्टिलायझर सेल या प्रकल्पाबाबतची माहिती दिली। मसाल्यांची राणी महागली। वेलची 15 दिवसांमध्ये प्रति किलो 4,000वर। गेल्या वर्षी उत्पादनात कमतरता, यंदा श्रावण महिन्यात वेलचीची मागणी वाढल्यामुळे भाव देखील वाढले। केरळ राज्यामध्ये गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने बाजारात चांगल्या दर्जाच्या मालाची उपलब्धता अत्यंत कमी झाली आणि त्यात सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाल्यामुळे मागणीमध्ये मोठी वाढ झाली असून आगामी काळामध्ये दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली। वर्धा जिल्ह्यामध्ये सणासुदीच्या काळात गरिबांची थट्टा। रेशन दुकानामध्ये गावाऐवजी ज्वारी आणि मका। सीधाधारक लाभार्थ्यांमधून व्यक्त होतोय संताप। सण उत्सव भाकरीवरच साजरी करण्याची वेळ। सध्या बाजारामध्ये इतर सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले असताना रेशन दुकानामधून मिळणारा मुख्य आधार असणारा गहू अचानक बंद करण्यात आलाय। ऐन सणासुदीच्या दिवसात गोडधोड पदार्थ बनवण्याऐवजी ज्वारी मक्याचे पीठ वापरून भाकरी खाण्याची वेळ आल्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। नागपूर जिल्ह्यातील रोहना उपसा योजना मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये कन्हान नदीवरील पाण्याचा भार केव्हा कमी होणार? 29 कोटीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी। वाढत्या लोकसंख्येमुळे जलवाहिनीवर ताण येत असून ही नवीन योजना कार्यान्वित झाल्यास सुमारे 85 दलगमी पाण्याची मोठी बचत होण्यास मदत होईल आणि या प्रस्तावाला लवकरात लवकर प्रशासकीय मंजुरी मिळाल्यास पेंच प्रकल्पामधील पाण्याचा उपयोग शेतीसाठी आणि औष्णिक विद्युत केंद्रासाठी करण्यात येणार आहे। साखरेला उच्चांकी दर पण फायदा कोणाला? शेतकऱ्यांना कारखान्याच्या नफ्यातून फायद्याची अपेक्षा। खतांचे वाढलेले भाव, मजुरीचा खर्च आणि इतर उत्पादन खर्च यामुळे ऊसाचा शेती खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय। केंद्र सरकारच्या कोटा नियमांमुळे साखर कारखानदार एकाच वेळी साखरेची विक्री करू शकत नसले तरी शिल्लक साखरेच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याचा हिस्सा शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी होत आहे। परभणी जिल्ह्यामध्ये 15 दिवसांपासून पाऊस रुसला। शिवार ताणले। 5 लाख हेक्टरवरील पिकांची धाकधूक। 15 दिवसांच्या उघडीपीने सोयाबीन, तूर, कापसासह हळदीला पाण्याची गरज। 4 दिवसात पाऊस न झाल्यास हजारांचा खर्च वायामध्ये। सुरुवातीच्या पावसावर शेतकऱ्यांनी खते, बियाणे आणि मशागतीवर हजारो रुपयांचा खर्च करून पेरण्या पूर्ण केल्या होत्या। मात्र ऐन वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या टप्प्यात पाऊस गायब झाल्यामुळे तसेच विविध किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। 97,313 क्युसेक पाण्याचा विसर्ग। वैनगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ। धोपेवाड धरणाचे 13 दरवाजे उघडले। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। शेजारी राज्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुजारी टोला धरणातून पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला असून नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आणि या पार्श्वभूमीवर पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचे आणि प्रशासकीय सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले। प्रमाणपत्र वाटल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही। मनोज जरांगे यांचं 29 ऑगस्ट नंतर भूमिका स्पष्ट करणार। नोंदी सापडलेल्या सर्व पात्र व्यक्तींना त्वरित कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं आणि अवलोकनावरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे। जर सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं किंवा कोणताही राजकीय डाव टाकला तर थेट मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे।
धाराशिव जिल्ह्यामध्ये कृत्रिम पावसासाठी शासनाने तातडीने प्रयत्न करावेत. 2 दिवसात पाऊस नाही पडला तर खरीप हंगाम वाहतातून जाणार. भूम तालुक्यातील खरीप पिकांवर पाऊस नसल्यामुळे संकट, शेतकऱ्यांची चिंता वाढली. पावसाच्या दीर्घखंडामुळे जमिनीतील ओलावा संपला असून सोयाबीनचे पीक फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या नाजूक टप्प्यावर असताना सुकू लागलेत. पावसाअभावी पिकांवर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दुहेरी संकट निर्माण झालं असून शासनाने सर्वेक्षण करून तात्काळ मदत जाहीर करावी. खाद्यतेलाच्या दरवाढीची शक्यता, पॅकिंगचा खर्चाचा भार ग्राहकांवर, अन्न प्रशासनाचा निर्णयाचा फटका. अन्न व औषध प्रशासनाने सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली असून ते केवळ पॅकिंग करून विकण्याचा आदेश दिलेले आहेत. आणि या नव्या नियमामुळे पॅकिंगचा अतिरिक्त खर्च वाढणार असल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर प्रति किलो मागे 2 ते 3 रुपयांनी मागण्याची शक्यता निर्माण झाली. प्रकल्पांमध्ये 55% जलसाठा, चंद्रपूरला पावसाच्या अनियमिततेचा फटका, भीषण दुष्काळाची चाहूल. जिल्ह्यामध्ये पावसात पडलेल्या खंडामुळे प्रमुख जल प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा न जमा झाल्यामुळे आगामी काळामध्ये भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जलसाठ्याची बिकट स्थिती पाहता खरीप हंगामातील पिकांचं उत्पादन घटण्याची आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 824 ग्रामपंचायती, ओबीसीच्या वाट्याला केवळ 110 सरपंच पदे. 15 तालुक्यातील आरक्षण निश्चितीला वेग, 10 सप्टेंबर पूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सरपंच पदाचे सुधारित आरक्षण 10 सप्टेंबर पूर्वी निश्चित करण्याचे आदेश दिलेत. आणि या आरक्षणामध्ये एकूण 824 ग्रामपंचायतीपैकी एकूण मागासवर्गीयांसाठी अवघी 110 पदे राखीव असल्यामुळे ओबीसी समाजामध्ये तीव्र असंतोष पसरलाय. गडचिरोली जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाचं जोरदार पुनरागमन, उत्तर भागामध्ये धुवाधार. कोरची, कुरखेडा तालुक्यामध्ये दमदार. दानासोबतच कापूस, सोयाबीन पिकासाठी फायदेशीर. गेल्या 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या धान रोवणीसह इतर खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालाय. या मुसळधार पावसामुळे स्थानिक नाले, ओढे ओसंडून वाहत असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने येलो अलर्ट जारी केलाय. जालना जिल्ह्यामध्ये रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला गती, 246 आक्षेपांवर सुनावणी पूर्ण. भोकरदन तालुक्यामध्ये 16 गावांमधील 166 हेक्टरहून अधिक जमिनीच्या भूसंपादनाचा मार्ग सुकर. जालना जळगाव या 174 किलोमीटर लांबीच्या रेल्वे प्रकल्पासाठी भोकरदन उपविभागामध्ये प्रलंबित असलेल्या सर्व 246 आक्षेपांवरील 5 दिवसांची सुनावणी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि यामुळे 16 गावांमधील 166 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा होऊन मराठवाडा आणि खानदेशला जोडणाऱ्या या प्रकल्पाच्या कामाला वेग मिळणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये ओढे, नाले कोरडे. सिद्धेश्वर धरणामध्ये 31.59% साठा. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. विहिरी, बोरच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ काही होईना. औंढा, नागनाथ तालुक्यामध्ये पावसाने दिलेल्या दीर्घदडीमुळे खरीप पिके वाळू लागली असून शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले. तसेच तालुक्यामधील प्रमुख धरणामधील पाणीसाठा प्रचंड घटल्यामुळे आतापासूनच 122 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागलाय. ई-पीक सहाय्यकांची सुरक्षा ऐरणीवर ना विमा ना सुरक्षा साधने. शासनाकडून प्रतिगट मिळतात केवळ 10 रुपये. शेत शिवारामध्ये प्रत्यक्ष जाऊन पिकांची नोंदणी करणाऱ्या ई-पीक सहाय्यकांना कोणतेही विमा कवच किंवा गमबूट आणि टॉर्च यासारखी सुरक्षिततेची साधने दिलेली नाहीत. अवघ्या 10 रुपये मानधनावर अत्यंत जोखमीचं काम करावं लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्यांना तातडीने 50 लाखांचं विमा संरक्षण देण्याची मागणी होत आहे. रेशनच्या काळ्या बाजाराला चाप, धान्याचा मेसेज थेट लाभार्थ्यांना घर बसल्या मिळणार. अचूक माहिती. 7 लाखांपैकी 4 लाख लाभार्थ्यांचं मोबाईल लिंक केलंय. नांदेड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी लाभार्थ्यांच्या मोबाईलवर थेट SMS पाठवण्याची यंत्रणा सुरू करण्यात आली आणि या सुविधेमुळे नागरिकांना रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्याची अचूक माहिती घरबसल्या मिळून दुकानदारांकडून होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. लाडक्या लेकीला मिळणार 1 लाख 5 टप्प्यामध्ये खात्यात जमा होणार रक्कम. पहिली, 6वी आणि 11वीच्या प्रवेशावेळी पैसे मिळणार. अंतिम टप्प्यामध्ये 75,000ची मदत मिळेल. महाराष्ट्रातील पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या आणि वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत असलेल्या कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजनेअंतर्गत एकूण 1,01,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे आणि या योजनेचा अर्ज आपले सरकार पोर्टलवरून आधार ई-KYC द्वारे ऑनलाईन करता येणार असून ही रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. सरकारी रुग्णामध्ये बाळ जन्मलेल्या सोन्याची अंगठी. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री विजय थलपती या सरकारचा निर्णय. सरकारी रुग्णालयामध्ये प्रसूतीमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारतर्फे नवजात बालकांना प्रत्येकी 1 ग्रॅम वजनाची 22 कॅरेट सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. सरकारी मामाची सोन्याची अंगठी या योजनेची सुरुवात 15 सप्टेंबर पासून होणार असून यासाठी सुमारे 220 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.